नमस्कार, मी पूनम. माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर मी तुम्हाला आज कटोरी ब्लाउजचा चार्ट दाखवणार आहे आणि समजून सांगणार आहे. तर हे बघा, इथे मी कटोरी ब्लाउजचा पुढचा भाग आखून घेतलेला आहे. तर हे आपलं पूर्ण शोल्डर असतं. हे शोल्डर आहे. त्यानंतर हा मुंढा आहे आपला. त्यानंतर हे पुढचा गळा आहे, ही कटोरी आणि ह्या कटोरीच्या साईडचा भाग, म्हणजे ह्या भागाला आपण कटोरीच्या साईडचा भाग असं म्हणणार आहे. आणि हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे आणि ही 2.5 इंचाची आपली योकपट्टी आहे. तर याच्यानुसार आता मी तुम्हाला आपल्या कटोरी ब्लाउजचा चार्ट दाखवणार आहे. तर हे बघा, 28 इंच छातीच्या मापानुसार शोल्डर किती घ्यायचं, मुंढा किती घ्यायचा, छातीच्या कटोरीच्या बाजूचा भाग किती घ्यायचा, हे तुम्हाला मी सांगणार आहे. आणि ही जी मेन कटोरी आहे तिला कितीने वाढवायचं तुम्हाला सांगणार आहे. तर हे बघा, 28 इंच छाती असल्यानंतर आपल्याला शोल्डर हे 5.5 इंच घ्यायचं आहे. मुंढाही आपल्याला 5.5 इंच घ्यायचा आहे. आणि कटोरीच्या बाजूचा भाग, म्हणजेच ही आपली कटोरी आणि ह्या कटोरीच्या बाजूचा जो भाग असतो, हा पार्ट जो असतो आपला, तो आपल्याला 2.5 इंच घ्यायचा आहे. म्हणजेच हे आपल्याला शिलाई मार्जिन सोडून 2.5 इंच घ्यायचं आहे. ब्लाउज पिसावरती कट करताना सुद्धा आपल्याला यामध्ये काहीही वाढवायचं नाही आहे, तसंच 2.5 इंच ठेवायचं आहे. त्यामुळे मी इथं 2.5 इंच घेतलेलं आहे आणि हे 2.5 इंच आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर वाढीव कटोरी, म्हणजे आता ही आपली मेन कटोरी आहे, हे आपण कट केल्यानंतर तर ती आपल्याला कितीने वाढवायची आहे, तर आपल्याला ती 1 इंचाने वाढवायची आहे. तर हे बघा, कटोरी कितीने वाढवायची, तर 1 इंचाने वाढवायची आहे. ही कट केल्यानंतर आपल्याला कटोरी या साईडने 1 इंचाने वाढवायची आहे आणि या साईडने 1 इंचाने वाढवायची आहे. त्यानंतर आता हे बघा, 30 इंच छाती असलेले माप. तर आपले शोल्डर किती घ्यायचं, त्यासाठी आपल्याला तर 5.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे. म्हणजेच हे जे शोल्डर असतं आपलं पूर्ण, ते शोल्डर आपल्याला 5.5 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर मुंढाही आपल्याला 5.5 इंच घ्यायचा आहे. आणि ही कटोरीच्या बाजूचा भाग, म्हणजेच कटोरीच्या बाजूचा भाग हा आपल्याला 2.25 इंच घ्यायचा आहे. आणि कटोरी आपल्याला 1 इंचाने वाढवायची आहे दोन्ही साईडनी. त्यानंतर 32 इंच छाती असल्यानंतर आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे, तर 5.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे. मुंढाही आपल्याला 5.5 इंच घ्यायचा आहे. मुंढा आपल्याला इथे 5.5 इंच का घ्यायचा आहे, तर आपल्या मुंड्यामध्ये फुगा येऊ नये, त्यामुळे आपण इथं 5.5 इंचच मुंडा घेणार आहे. 6 इंच घेणार नाही किंवा 5.25 इंच ही घेणार नाही. जेवढं शोल्डर आहे आपलं तेवढंच आपण इथे मुंडा घेणार आहे. त्यानंतर कटोरीच्या बाजूचा भाग आपण 3 इंच घेणार आहे आणि कटोरी आपण 1.25 इंचाने वाढवणार आहे. म्हणजे 1.25, म्हणजेच 1.2 रेषा एवढ्या आपण कटोरी वाढवून घेणार आहोत. त्यानंतर 34 इंच छाती असल्यानंतर आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे, तर 5.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे आणि 5.5 इंचच मुंडा घ्यायचा आहे. कटोरीच्या साईडचा भाग, म्हणजेच कटोरीच्या बाजूचा भाग, हा 3 इंच घ्यायचा आहे. आणि कटोरी कितीने वाढवायची आहे, तर 1.25 इंचानेच वाढवायची आहे कटोरी आपल्याला. त्यानंतर बघा, 36 इंच छातीचं माप असल्यानंतर आपल्याला 5.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे, 5.25 इंच मुंडा घ्यायचा आहे आणि 3.25 इंच, म्हणजेच 3 इंच आणि 2 रेषा एवढं आपल्याला कटोरीच्या बाजूचा भाग घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला
कटोरी कितीने वाढवायची आहे तर 1.5 इंचाने वाढवायची आहे. हे बघा 36 इंचाला आपल्याला कटोरी 1.5 इंचाने घ्यायची आहे. दोन्ही साईडने 1.5 इंच वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर हे बघा 38 इंच 38 इंच छाती असल्यानंतर आपल्याला शोल्डर किती घ्यायचा आहे तर 5.5 इंचच घ्यायचा आहे. मुंडा किती घ्यायचा आहे तर 5.25 इंच इथं मुंडा घ्यायचा आहे आणि 3.5 इंच आपल्याला कटोरीच्या बाजूचा भाग घ्यायचा आहे. आणि कटोरी कितीने वाढवायची आहे तर 1.5 इंचाने वाढवायची आहे. दोन्ही बाजूने कटोरी आपल्याला 1.5 इंचाने वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर 40 इंच छाती असल्यानंतर आपल्याला शोल्डर हे 6 इंच घ्यायचं आहे आणि मुंडा हा 6.25 इंच घ्यायचा आहे. तर 6.25 इंच का घ्यायचा आहे तर आपल्या मुंड्यामध्ये फुगा येऊ नये म्हणून आपल्याला 6.25 इंच घ्यायचा आहे. 6.5 इंच नाही घ्यायचा. 6.5 इंच घेतल्यानंतर आपल्या मुंड्यामध्ये फुगा येतो, त्यामुळे आपल्याला 6.5 इंच मुंडा घ्यायचा नाही, 6.25 इंचच मुंडा घ्यायचा आहे. तर कटोरीच्या बाजूचा भाग हा आपल्याला 4.25 इंच घ्यायचा आहे. तर हे बघा कटोरीच्या बाजूच्या भागामध्ये मी तुम्हाला इथे शिलाई मार्जिन धरलेलं नाही, तर शिलाई मार्जिन सोडून इथं आपल्याला हा कटोरीच्या बाजूचा भाग टाकायचा आहे. तर 1.5 इंच शिलाई मार्जिन यामध्ये नंतर आपण मिसळणार आहोत. तर कटोरी आपल्याला कितीने वाढवायची आहे तर कटोरी आपल्याला दोन्ही बाजूने 1.5 इंचानेच वाढवायची आहे. तर हे बघा 42 इंच छातीचं माप असल्यानंतर आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे तर शोल्डर आपल्याला 6 इंच घ्यायचं आहे. मुंड्याचं माप किती टाकायचं आहे तर 6.5 इंचावरती आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे. त्यानंतर हे बघा आपल्याला कटोरीच्या बाजूचा भाग हा 4.25 इंचावरती घ्यायचा आहे आणि कटोरी कितीने वाढवायची आहे तर कटोरी आपल्याला 1.5 इंचाने वाढवायची आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्व कटोरीचा चार्ट सांगितलेला आहे. जरी तुम्हाला काही समजले नसेल तरी तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. हे बघा आता इथं तुम्हाला मी सांगते, आपल्याला योगपट्टी ही कंपल्सरी 28 छातीपासून ते 42 छातीपर्यंत आपल्याला हे 2.5 इंचच घ्यायची असते आणि या साईडने 3.5 इंच घ्यायची असते. तर ही कापडावर टाकताना आपल्याला यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिसळायचं आहे. तर यानंतर आता या साईडला बघा, आपण गळ्याच्या साईडला गळा टाकल्याच्या नंतर वरून 5 इंच खाली यायचं आहे. आपल्याला कंपल्सरी वरून आपल्याला 5 इंच खाली यायचं आहे बघा, आणि म्हणजेच इथं आपलं 1 इंच राहणार आहे. त्यानंतर हे बघा इथून आपल्याला प्रत्येक मापासाठी इथून आपल्याला 2.5 इंचच खाली यायचं आहे. म्हणजे 2.5 इंचावरती आपण इथं मार्किंग केल्यानंतर यामध्ये आपलं शिलाई मार्जिन सुद्धा असतं. तर आपल्याला ब्लाऊज पिसावरती टाकल्यानंतर हे कुठेही वाढवून ह्याला शिलाई मार्जिन घ्यायची नाही. त्यामुळे आपण हे व्यवस्थित 2.5 इंच घेणार आहे. हे बघा व्यवस्थित 2.5 इंच आहेत. तर इथे आपल्याला कटोरीला आकार देण्यासाठी इथे आपल्याला 2.5 इंचच घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला कटोरीचा असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथं आपल्याला आपल्या कटोरीच्या बाजूचा भाग चार्ट मध्ये बघून टाकायचा आहे आणि त्यानंतर इथं आपण मार्किंग करून घ्यायचे आहे आणि कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपली शिलाई मार्जिन ही 1.5 इंचाची राहणार आहे. आपण यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन मिसळलेली नाही, तर इथं शिलाई मार्जिन आपली वेगळी टाकून घ्यायची आहे 1.5 इंच. त्यानंतर आपल्याला इथं कटोरीच्या बाजूचा भाग टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचा चार्ट व्यवस्थित समजून सांगितलेला आहे. जर कुणाचा लिहायचा राहिला असलं तर ते तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की मला सांगा